नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेट 3 संदर्भातली इन्फॉर्मेशन, वयोमर्यादे संदर्भातली इन्फॉर्मेशन आणि येणाऱ्या जाहिराती. जे सातत्याने प्रश्न विचारण्यात येत आहेत ते ह्या 3 गोष्टींवर आहेत. एक म्हणजे जाहिराती, वयोमर्यादा आणि टेट 3 नेमकी कधी होणार. आता या संदर्भात जे प्रश्न विचारण्यात येत आहे त्याला अनुसरून आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन पाहूया. आता हे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने न्यायालयाला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर या ठिकाणी आहे आणि त्यातूनच आपल्याला समजून जाईल की टेट नेमकी कधी होणार आहे. आता ही जी याचिका होती, या याचिकेमध्ये जर आपण खाली आलं मुद्दा क्रमांक 2 या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर मुद्दा क्रमांक 3 वर आल्याच्या नंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे की जे शेड्यूल आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल, आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आत्तापर्यंत शिक्षक भरतीचे भरपूर रोडमॅप सादर केलेले आहेत. अधिवेशन कालावधीमध्ये असेल, हिवाळी असेल किंवा पावसाळी असेल, भरपूर वेळेस रोडमॅप सादर केले, पण त्याप्रमाणे शिक्षक भरती झालेली नाही. आता जे न्यायालयाला परीक्षा परिषदेने जे उत्तर दिलेलं होतं त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये एक्झाम घेण्यात येणार आहे. कोणती? तर TETची एक्झाम. आणि 10 नोव्हेंबरला त्यांनी TETची एक्झाम कंडक्ट केलेली आहे. या ठिकाणी दिलेलं आहे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये 2024मध्ये त्यांनी एक्झाम कंडक्ट नाही केली, परंतु त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि डिसेंबरमध्ये एक्झाम झाली. म्हणजेच जे त्यांनी उत्तर दिलं होतं त्याप्रमाणे तरी सध्या तरी या ठिकाणी फॉलो त्यांनी केलेलं आहे असं आपण समजू शकतो. यामध्ये 2-3 महिने लेट झालं एक तर असं समजा, किंवा दिलेलं टाइम टेबल त्यांनी फॉलो केलेलं आहे असं समजा. आता हे परीक्षा परिषदेने घेतलेली एक्झाम होती. आता TET आत्तापर्यंत तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच घेत होती, त्याचप्रमाणे ती आत्ता देखील त्यांनीच घेतलेली आहे. आता मेन प्रश्न आहे पुढे म्हणजे टेट एक्झामचा. टेट एक्झामची त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल सांगितलेलं आहे ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये. आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे, अर्धा बऱ्यापैकी संपलेला आहे आणि जस्ट TETची एक्झाम झालेली आहे. आता TETचा जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी टेटच्या एक्झामचं नोटिफिकेशन सध्या एक्झाम झालेल्या एक्झामचं जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तरी त्याचं नोटिफिकेशन सध्या लगेच येणार नाही. म्हणजे नोटिफिकेशन निघायचं असेल तर ते डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं. आणि जसं त्यांनी जी 2022चं डिसेंबर 2022चं नोटिफिकेशन होतं आणि एक्झाम घेतली त्यांनी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या दरम्यान त्यांनी ॲप्लिकेशन स्टार्ट केले, एक्झाम घेतली, सगळा काही कार्यक्रम त्यांनी 2 महिन्यामध्ये उरकवला होता. त्यामुळे परीक्षा परिषद नेमकं कशा पद्धतीने नोटिफिकेशन काढेल आणि किती वेळ त्यामध्ये देईल हे मात्र निश्चित सांगता येत नाही. परंतु त्यांनी न्यायालयाला जे दिलेलं टेंटेटिव्ह डेट्स आहेत त्या इथे फॉलो तर केलेले आहेत, TETच्या बाबतीत केलेली आहे. त्यामुळे निश्चितच ते टेट एक्झामच्या बाबतीत देखील हे शेड्यूल फॉलो करू शकतात. डिसेंबरमध्ये त्यांची नोटिफिकेशन येऊन जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या एक्झाम घेतील असं तुम्ही कन्सिडर करून तरी अभ्यास करा, किंवा त्यानुसार पॅटर्न देखील फॉलो करणं अपेक्षित आहे. कारण एकदा नोटिफिकेशन निघालं की मध्ये ते किती दिवस देतात याची गॅरंटी नसते. आता देताना देखील त्यांनी टेंटेटिव्ह म्हटलेलं आहे, त्यामुळे यामध्ये थोडंफार पुढे मागे होऊ शकतं. परंतु टेटची एक्झाम होईल 2023ची. मी जसं याआधी देखील सांगितलं होतं की डिसेंबरपर्यंत तरी होणार नाही. म्हणजे जवळजवळ मी 4 ते 5 महिन्यांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील हेच सांगितलं होतं की डिसेंबर 2024पर्यंत तरी एक्झाम होणार नाही, त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतं. आणि मुळातच TET एक्झाम घेतल्याशिवाय टेट त्यांना घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे आता TETची एक्झाम झालेली आहे, फक्त रिझल्ट जेव्हा डिक्लेअर केला जाईल त्यानंतर कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं आणि त्यावरती डिपेंड आहे पुढे ते किती दिवस देतात आणि मग एक्झामसाठी तो कालावधी किती गॅप त्यामध्ये ठेवला जातो. यामध्ये जर आपण टेट 2022चा म्हणजे दुसऱ्या टेटचा जर आधार घेतला तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही फॉलो करू शकता त्याप्रमाणे. कारण यामधून तुम्हाला एक्झाम कोण घेणार आहे,
त्यामध्ये ते किती दिवसाचं अंतर असतं किंवा वयोमर्यादा काय आहे, बाकीच्या गोष्टी तुम्हाला कोणतं क्वालिफिकेशन लागतं हे तुम्हाला त्यांच्या इन्फॉर्मेशनमधून समजून जाईल आणि म्हणून तुम्ही ही इन्फॉर्मेशन फॉलो करू शकता. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर हेच परिपत्रक आहे. ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सेव्ह केलेली आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पाहू शकता. फक्त एवढंच आहे की जेव्हा नव्याने जे बदल होतात ते शुद्धीपत्रकानुसार ते पुन्हा काढत असतात आणि तेव्हा जे नेमके चेंजेस आहे किंवा मुद्दा क्रमांक त्यामध्ये ते बदल करतात. आता यामध्ये देखील जसं की आता SCBC आरक्षणाचा आता मार्च महिन्यामध्ये GR आलेला आहे. आता या ठिकाणी तेव्हा SCBC आरक्षण कॅन्सल झालेलं होतं, म्हणजे SCBC आरक्षण आता याच्यामध्ये देतील. तर असे जे मुद्दे आहेत ते याच्यामध्ये ॲड केले जातात आणि त्यानुसार हे प्रसिद्धीपत्रक पुढे फॉरवर्ड होतं. आता ही टेट 2022 म्हणजेच डिसेंबर 2022ला याचं नोटिफिकेशन आलेलं किंवा एक्झाम घेणार आहे हे सांगण्यात आले होतं. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये सांगितलं होतं आणि फेब्रुवारीच्या अर्धा फेब्रुवारी म्हणजे 15 तारखेला त्यांनी हॉल तिकीट पण जनरेट केलं आणि फेब्रुवारीपासून एक्झामसुद्धा घ्यायला सुरुवात केलेली होती. म्हणजे यामध्ये फक्त डिसेंबर एंडिंगला नोटिफिकेशन आलं, जानेवारीमध्ये ॲप्लिकेशन, फेब्रुवारीमध्ये एक्झाम. खूप कमी कालावधी होता आणि तसंच तुम्ही ह्या दृष्टीनेच विचार करा आता की शक्यतो डिसेंबर एंडिंगला नोटिफिकेशन येईल आणि जानेवारीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आणि फेब्रुवारीमध्ये एक्झाम असेल. अशा पद्धतीने थोडीशी तयारी ठेवा. जरी नसेल तरी तुमच्यासाठी ती चांगलंच असेल, कारण याच्यामध्ये 2-3 महिन्यांचा फरक पडू शकतो. जसं टेंटेटिव्हमध्ये TETचे एक्झाम डेट एक्झाम मंथ सांगितले होते, त्यामध्ये 3 महिन्यांनी एक्झाम पुढे गेलेली, पण जे मंथ त्यांनी सांगितले त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं नोटिफिकेशन काढलं होतं आणि फॉर्म फिलअप करून घेतलेले ॲप्लिकेशन. तसं या ठिकाणी जी टेंटेटिव्ह डेट सांगितलेली आहे त्यामध्ये थोडासा बदल करून तुम्ही 2-3 महिने पुढे पकडू शकता, पण तयारी करताना शक्यतो फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम येईल अशा पद्धतीने ही तयारी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आता जी पदसंख्या असते, आता यामध्ये काय बदल होणार आहे. आता जे पवित्र पोर्टलला शिक्षक निवडले जातात किंवा एक्झाम कंडक्ट करणार त्या ठिकाणी पदांची माहिती तर ऑब्वियसली पुढे जाऊन सुद्धा पदांवरच डिपेंड असणार आहेत. कोणत्या प्रवर्गाला किती जागा येणार आहे, तुमचा विषय कोणता आहे त्यानुसारच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, त्यानुसारच तुम्हाला पुढे जाऊन प्रिफरन्स येणार आहेत. त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग, तुमचं माध्यम मराठी, हिंदी, इंग्लिश त्यानुसारच पुढे प्रिफरन्स येणार आहेत. बिंदू नामावलीनुसारच पवित्र पोर्टलला जागा अपलोड केल्या जातात. आता ह्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत म्हणून म्हटलं की तुम्ही ह्यासारखं हे परिपत्रक किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ती फॉलो करा आणि त्यानुसार सध्या तरी आता पुढे तुमचा अभ्यास चालू ठेवा. आता ही एक्झामचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्नसुद्धा असाच असणार आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याला 80 आणि 120 गुण याप्रमाणे 200 प्रश्न आणि 200 गुण आणि वेळ मात्र या ठिकाणी कमी असतो. त्यानंतर आता टेट 3 तर एक्झाम होणार आहे फेब्रुवारी, असं तुम्ही एक कन्सिडर करून चला. त्याच्या पुढे जाऊ शकते, शक्यतो त्याच्या आधी तर होऊ नाही शकत, फेब्रुवारी महिन्याच्या आधी तर नाही होणार, परंतु त्याच्या थोडंफार 1-2 महिने पुढे जाऊ शकते, पण तुम्ही ती फेब्रुवारी असं पकडून चला 2025ची. आता यामध्ये वयोमर्यादा, आता वयोमर्यादा ही गोष्ट अशी आहे ती फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे शासनाला जेव्हा पाहिजे तेव्हा यामध्ये बदल ते करू शकतात. जसं की शिक्षक भरतीसाठी पहिल्यांदा वयोमर्यादा होती 35, त्यानंतर एक शुद्धीपत्रक काढलं त्यामध्ये वयोमर्यादा केली 38 आणि 38मध्ये आता 2022ची टेटची एक्झाम घेताना कोविडचे त्यामध्ये प्रत्येकाला 2-2 वर्ष वाढवून दिले, म्हणजे 38ची वयोमर्यादा झाली 40 वर्ष. आणि हेच प्रत्येक कॅटेगरीनुसार काय वयोमर्यादा येते ती मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे. 2-3 व्हिडिओ आधीच असेल, ती खूप लांब नसेल, तर त्यामध्ये मी कॅटेगरीनुसार ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता फक्त प्रॉब्लेम हा आहे की जी इन्फॉर्मेशन समजत आहे, जे सोर्सनुसार आपल्यापर्यंत पोचत आहेत त्यात तर सांगितलेलं आहे की कोविडचे जे 2 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे ते आता सध्या पुढे जाऊन भेटणार नाही येणाऱ्या भरतीमध्ये, पण सगळ्याच पदभरतीमध्ये भेटतं. त्यामुळे आता ह्या पदभरतीमध्ये का नाही भेटणार असा एक प्रश्न आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये हे समजेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जे टेट 2 झालेली होती, म्हणजेच डिसेंबर 2022 म्हणा किंवा 2023ला जी टेट एक्झाम झालेली आहे, त्यानुसार
पवित्र पोर्टलच्या 2017 आणि 2022 असे 2 टॅब त्या ठिकाणी अवेलेबल असतात. 2 टॅब या ठिकाणी असे अवेलेबल असतात. तर 2000 इथे 17च्या आणि हा 2022चा जो टॅब आहे. आता 2022च्या टॅबमधल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन येणाऱ्या ज्या नवीन जाहिराती आहे ते टेट 2000 आत्ताची 3री टेट घेऊन त्यातच सगळे अपलोड करतात की ह्या 2022च्या टॅबमध्ये अपलोड करतात, हे खरं जास्त महत्त्वाचं आहे. कारण शिक्षण मंत्र्यांनी तर बरंच काय काय सांगितलं होतं. आता सगळ्याच गोष्टी तशा घडल्यात असं झालेलं नाही. आता अपात्र असेल, रिक्त जागा असतील, गैरहजर जागा असतील ह्या 2022च्या टॅबमधल्या, त्यासाठी त्यांची वयोमर्यादा तर जी ऑलरेडी आधी सांगितलेली होती 2 वर्ष त्यामध्ये कन्सेशन असेल, ही तर निश्चितच असणार आहे. परंतु आता त्यानंतर असं समजलं की 2 वर्षाची येणाऱ्या जाहिरातीमध्ये 2 वर्षाची शिथिलता देण्यात येणार नाही. पण जसं या आधीच्या देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवला होता जो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचाच होता की टेट 2022 नुसार येणाऱ्या जाहिराती. शब्द खूप महत्त्वाचे आहेत. त्यात एक होतं की 2022च्या टेटनुसार घेण्यात येणाऱ्या जाहिराती आणि नवीन येणाऱ्या जाहिराती यामध्ये सुद्धा फरक आहे. आता नवीन येणाऱ्या जाहिराती ह्या कुठे अपलोड केल्या जातात. आता ह्या 2022च्या टॅबमध्ये जेव्हा अपलोड केल्या जातील तर त्या ऑब्वियसली जेव्हा ती टेटची एक्झाम दिली होती त्या एक्झामच्या वेळेस जे उमेदवाराचं वय होतं तेच ग्राह्य धरण्यात यावं. त्यात बदल करणं हे योग्य नाही. आता यामध्ये सर्वात जास्त जे नुकसान होणार आहे जर शिथिलता दिली नाही तर जे 2022च्या उमेदवारांनी टेट 2022च्या उमेदवारांनी एक्झाम तर दिलेली आहे, पवित्र पोर्टलला ते ॲक्टिव्ह पण आहेत, पण आता ज्या सेकंड फेज असं बोलत होते की जवळजवळ 15 ते 20,000 इतक्या दरम्यानच्या जागा शिल्लक आहेत, तर त्या ज्या सेकंड टेटवरती येणार आहेत तर त्या जागेसाठी या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. पण याला आपण विरोध करू शकतो. त्याचं कारण असं की येणाऱ्या जाहिरातीनुसार कोणतं वय विचारात घेणार आहे यावरती जो स्पेशल व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये एक GR दाखवलेला आहे. त्या GRनुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळजवळ आता 1 वर्ष झालं असेल मी हा व्हिडिओ बनवला होता आणि त्यातलाच हा स्क्रीनशॉट आहे. तर बघा, हे उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद यामध्ये जी सुमोटो याचिका होती त्या याचिकेच्या निकालानुसार त्यानुसार हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर नंबर 1च्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे बघा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार कोणत्या तर 2023च्या 2023 म्हणजेच डिसेंबर 2022 पकडा किंवा 23 पकडा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीसाठी. इथे तर स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी. आता ज्या सेकंड फेजच्या जागा येणार आहे असं म्हणतात किंवा दुसऱ्या ज्या काही जागा येणार आहे त्या जर टेट 2022वरच घेणार असतील तर त्या ठिकाणी ही शिथिलता असायलाच पाहिजे. त्यामुळे असं एकच परिपत्रक नाही. त्या व्हिडिओमध्ये जे परिपत्रक दाखवलेलं आहे ते हे उच्च न्यायालयाचं जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्याची ही याचिका होती आणि त्यावर ती आलेलं हे परिपत्रक होतं. म्हणजे हे परिपत्रक आहे, ते परिपत्रक आहे, बरीच परिपत्रकं अशी आहे की जे या ठिकाणी म्हणजे शब्दशः उल्लेख आहे की टेटच्या चाचणीनुसार येणाऱ्या जाहिराती. म्हणजे दोन्ही गोष्टींनी जर विचार केला तर ह्या मुलांवरती अन्याय होणार नाही. कारण खूप मोठा कालावधी आहे. नुकसान झालं तर 1-2 विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आहे, स्लॉटमध्ये भरपूर मुलांचं नुकसान होईल जर असं केलं तर. त्यामुळे विद्यार्थी यामध्ये स्वतःची बाजू मांडू शकतात किंवा यासाठी अप्लाय करू शकतात. ते जी 2 वर्षांची वयाची शिथिलता आहे यामध्ये, त्यामुळे त्यांना शिथिलता दिली तर या ठिकाणी कुणावरच अन्याय होणार नाही. आता आपण जी पुढची 3rd टेट येणार आहे जी 2025मध्ये कंडक्ट करण्यात येईल तर त्या संदर्भात जर वयोमर्यादा बघितली तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी उमेदवारांची पात्रता आहे त्या ठिकाणी वयोमर्यादेबाबत असं सेंटेन्स टाकतं की वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना किंवा शिक्षकांना लागू होईल.
म्हणजे वयोमर्यादेबाबत सेपरेट परिपत्रक शिक्षण विभाग काढत असतं. आता जसं की ती 2 वर्षाची शिथिलता 2022च्या टेटनुसार दिलेली होती. त्यामुळे येणाऱ्या नवीन जाहिरातींमुळे ज्या शिक्षक पदभरतीसाठीच्या बिंदू नामावली, कारण रोस्टर ह्या सगळ्या गोष्टींमुळे शिक्षक भरती पुढे जाते किंवा बाकी इतर कारणांमुळे शिक्षक भरती पुढे जाते, तर मग ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडून विद्यार्थी पुढे जातील, म्हणजेच ते एजबार होतील, यावरती होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. कारण यातून म्हणजे कंटिन्युअसली होणारी ही प्रोसिजर नसून एकच प्रोसिजर कंटिन्यू खूप दिवस चालत लांबत राहिलेल्या प्रोसिजरमुळे ह्या गोष्टी पुढे घडत चाललेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कमीत कमी यामध्ये नुकसान होऊ नये. मग या ठिकाणी ती टेट 2नुसार येणाऱ्या जाहिराती असोत किंवा टेट 3नुसार येणाऱ्या जाहिराती असो, कारण जे 2 वर्ष वायाला गेलेले आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याचेच गेलेले आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर फक्त त्या 2022च्याच टेटच्या विद्यार्थ्यांचे गेले आहेत किंवा आता येणाऱ्या म्हणजे कोण पर्टिक्युलर एका ग्रुपचे गेलेत असं होत नाही. ते सरसकट सगळ्या लोकांचे 2-2 वर्ष वायाला गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आता टेट 3 तर होणारच आहे. फक्त फेब्रुवारी किंवा त्याच्या थोडंसं पुढे ती जाऊ शकते. वयोमर्यादा देखील निश्चित आहे. ओपनसाठी 38 वर्ष आहे. आता कोरोनामुळेचा जो 2 वर्ष आहे त्यामध्येच थोडासा संभ्रम आहे, पण तो सर्वांनाच द्यायला पाहिजे, टेट 2 असो नाही तर 3 असो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शैक्षणिक अर्हतेसाठी जो फेब्रुवारी 2019चे जे 2 GR आहेत, MSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील तुम्हाला ते मिळून जातील. तर ते जे 2 मेन GR आहेत त्यामध्ये एक सुधारित आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. शैक्षणिक पात्रता कोणती लागते, कारण कॅटेगरीनुसार देखील यामध्ये बदल होत जातात. आता पुन्हा जो एक नवीन निर्णय दिलेला आहे न्यायालयाने की एखादी एक्झाम घेतल्यानंतर किंवा खेळ चालू असताना, म्हणजेच प्रोसिजर चालू असताना नियमामध्ये बदल करता येत नाही. तर मग बघितलं तर टेट 2022ची जी एक्झाम घेतली होती त्यानुसार असे शिक्षक भरतीमध्ये कितीतरी नवीन बदल करण्यात आलेले आहेत. जसं जिल्हा बदली बंद केलेली आहेत. 55-60% तो जो TT असेल किंवा CTT आहे त्याचा निर्णय आहे. परीक्षा परिषदेने लावलेला निकाल आहे. म्हणजे कितीतरी असंख्य तुम्हाला GR दिसतील जे नव्याने बदलण्यात आलेले आहेत. पुन्हा हा वयोमर्यादा आहे. एक्झाम तर तीच आहे टेट 2022. मग त्या जाहिरातींसाठी मग मुलांसाठी 2 वर्षाची सूट का नको कोरोनाची. त्यामुळे बदल करावेत, पण ते सर्व मुलांच्या दृष्टीने फायद्याचे असतील तर निश्चितच करावे. कारण 2 वर्ष वाढून भेटणार हे सरसकट सगळ्यांना भेटणार, असं कुठल्या पर्टिक्युलर एका ग्रुपला भेटणार आणि मग दुसऱ्या ग्रुपवरती तो अन्याय होणार आहे असं होत नाही. याच्यामध्ये भेटणार तेव्हा सगळ्यांना भेटणार. त्यामुळे 2 वर्ष हे सगळ्यांनाच भेटावे. त्यामुळे जी शैक्षणिक अर्हता आहे ती तुम्ही फेब्रुवारी 2019चे GR फॉलो करूनच ती शैक्षणिक अर्हताच नंतर पवित्र पोर्टलला किंवा रजिस्ट्रेशन करताना ती विचारात घेऊन त्यामध्ये आरक्षणानुसार तुम्हाला ओपन कॅटेगरी आणि आरक्षणानुसार वेगवेगळा क्रायटेरिया आहे, म्हणून त्यानुसार तो फॉलो केलेला बरा असेल. आणि TT CTTचा तर तुम्हाला माहीतच आहे, आता त्यामध्ये काही नवीन नाही. परंतु आता टेटची जी एक्झाम आहे त्या दृष्टीने तुम्ही जुनी जी टेट 2022 झाली त्याचा थोडासा अंदाज त्याचा तुम्ही घ्या आणि त्यानुसार थोडा अभ्यास करा. कारण नंतरचा कालावधी जर कमी दिला तर ऐन वेळेस त्या ठिकाणी धावपळ होऊ नये. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.